नमस्कार मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. तर आपण बेरीज शिकू पहिले. हे चिन्ह आहे बेरीजचा, हे चिन्ह आहे वजाबाकी, हे चिन्ह गुणाकार आणि चिन्ह भागाकार. तर आपण जे शाळा शिकवतात ना ते नाही शिकवणार आपण, ते आपल्याला येत पण नाही. आपण शिकवतात शॉर्ट ट्रिकनं डायरेक्ट. तर बेरीजचं शिकवतो पहिल्यांदा तुम्हाला गणित. तर बेरीजचं गणित घेऊ आपण. 332 प्लस 432. ओके. 2 2 4, 3 3 6, 3 4 7, 764 हे याचं उत्तर. आता आपण हातच्याचं गणित घेऊ. ओके. तर आपण आता घेऊ हातच्याचं गणित. हातच्याचं गणित घ्यायचं तर आपल्याला 781 घेऊ प्लस 889. ओके. 9 1 10. 10 आले तर हा जे अंक आहे इथं लिहायचा आणि हा जे एक आहे इथं ह्याच्या डोक्यावर द्यायचा. ओके. 8 8 16 1 17. 17 आले, 7 इथं लिहायचे आणि हा जे एक हे इथं हातचा द्यायचा एक. तर 7 8 15 1 16. 7 14 1 15 आणि 1 16. 1670 याचं गणित उत्तर आहे. ओके. तर आपण आता बेरीज तर शिकलो, आता शिकणार आपण मायनस. तर मायनस कसं करायचं माहिती आहे का मित्रांनो? एक तुम्हाला सोपं गणित देतो मायनसचा. 334 मायनस 232. ओके. आता ही जी संख्या आहे ही मोठी पाहिजे आणि खालची लहान पाहिजे. तर आता 4 मधून 2 गेले किती राहिले? 2. 3 मधून 3 गेले किती राहिले? 0. आणि 3 मधून 2 गेले किती राहिले? 1. 102 उत्तर आहे याचं. ओके. आता आपण घेऊ दुसरं गणित. 444 मायनस 552. आता हे जे उत्तर आहे, आता ही जी संख्या लहान आहे आणि ही जी मोठी आहे. ओके. तर याचं उत्तर मायनसमध्ये येणार आहे. मायनसमध्ये येणार, त्याचं काय करायचं? उलटं करायचं. 552 मायनस 444. ओके. तर 2 मधून 4 जातात का? नाही. तर काय करायचं? आपण हातचा घ्यायचा. हे जे आहे ना 5, याच्याकडून हातचा घ्यायचा. इथं हातचा घ्यायचा, इथं झाले 12, इथं झाले 4. ओके. तर 12तून 4 गेले किती राहिले? 8. ओके. आता 4 मधून 4 जातात का? जातात. तर 4 मधून 4 गेले 0. आता 5 मधून 4 गेले किती राहिले? 1. हे 108 उत्तर आलं. हे आपलं आलं मायनसमध्ये. याचं उत्तर 108 आलं मायनसमध्ये. ओके. आता डबल गणित देतो तुम्हाला मी. आपल्याला घ्यायचं 882. ओके. तर 882 मधून आपल्याला करायचे 982 मायनस 982. आता ही संख्या लहान आहे आणि संख्या मोठी आहे, तर ह्याच्यातूनही जात नाही. मग आपल्याला काय करायचं? हे 982 आहेत ना, हे मांडायचे वरी आणि 882 मांडायचे खाली. आता हे जे उत्तर येईल हे मायनसमध्ये येईल. 2 मधून 2 गेले 0, 8 मधून 8 गेला 0 आणि 9 मधून 8 गेले 1. हे जे उत्तर आलं हे मायनसमध्ये आलं हे याचं. ओके. आणि तुम्हाला हे जरी कळलं नसतं तर मी सांगतो माझ्या गावरान भाषेत, म्हणजे आपल्या साध्या भाषेत. ठीक आहे. तर काय करायचं माहिती आहे मित्रांनो? 324 मधून आपल्याला करायचे 284 मायनस. ओके. आता 4 मधून 4 जातात का? जातात. तर 4 मधून 4 गेले किती राहिले? 0. ओके. आता 2 मधून 8 जात नाही. मग काय करायचं? हे जे 3 येतं त्याच्यामुळे हातचा घ्यायचा आपल्याला. तर हातचा घेतला येतं, झाले 12. हे 3च्या जागी काय राहिले? 2. इथं एक 2 लिहिले. आता 12तून 8 गेले किती राहिले? 4. 4 राहिले. ओके. आता 2 मधून 2 गेले किती राहिले? 0. म्हणजे 40 उत्तर आपलं. हे प्लसमध्ये बरं, कारण ही संख्या लहान होती याच्यापेक्षा. आता आपण हे बी शिकलो. आता आपण शिकणार भागाकार. भागाकार शिकवत आपण. पण शाळेतला भागाकार कसा माहिती आहे का? आता आपल्याला 20 भागिले 2 हे आपल्याला येत नाही. हे डायरेक्ट शॉर्ट ट्रिक आहे आपली, आपल्याला जमतच नाही ते कार्यक्रम. काय करायचं? 20 भागिले 2 घ्यायचे, अशी रेष ओढायची. हे जे रेष ही भागाकार चिन्ह आहे, म्हणजे हे असं आहे. हे जे करायचं ना हे भाड्यानं करायचं. आता म्हणजे हे असं नाही करायचं. तर हे जे रेष ही भागाकार चिन्ह आहे. हे 2 भागिले भागाकार म्हणजे काय माहिती आहे का?
हे 20 रुपये येतं, हे दोघांना वाटून घ्यायचे, याला म्हणतात भागाकार. तर हे 20 भागिले 2, तर 2 एक 2, हे 0 येतं, म्हणजे हे 20 रुपये दोघांना 10,000 रुपये येणार. समजलं? भागाकारचा अर्थ हे आहे. तर भागाकार दुसरा गणित घेतो एक. समजा आपल्याला 500 रुपये आहेत. ओके, 500 रुपये घ्यायचे आपल्याला 10,000 वाटून. 500 रुपये घ्यायचे आपल्याला 10,000 वाटून. ओके, तर काय करायचं माहिती आहे का, हे 500 भागिले 10 आलं. भाग नाही द्यायचा, इंटरनॅशनल प्रोपोर्शन करायचं. हे 0 डायरेक्ट 0 कट करायचा, म्हणजे 10 जणात येणार आहेत 500 रुपये आहेत ना, ते एका हिशावर येणार 50 रुपये आले. 50 रुपये हे डायरेक्ट 0 कट करायचा, खाली करायला 50. हे भागाकार ट्रिक आहे. ओके, आता आपल्याला घ्यायचे 450 रुपये 5 जणात घ्यायचे, 5 जणात तर 5. आता 5चा पाडा 45 लोक म्हणायचा. 5 1 5 5 2 10 5 1 15 5 24 5 5 25 5 31 5 7 35 5 8 40 5 9 45. किती नंबर आला? 9 नंबरला आला. तर 5 9 45, 9 नंबरला आला. हे 0 इथं मांडायचा, म्हणजे 450 रुपये हे जर 5 जणात वाटले तर एका हिशोब किती येतात? 90 रुपये येतात. बरोबर. आता आपण भागाकार कसं शिकलो, आता शिकायचं आपल्याला गुणाकार. गुणाकार जे आहे ना, ते शाळातला गुणाकार आहे. असं समजायचं 22 गुणिले 22, याचा गुणाकार याच्यासोबत, मग याचा हे गुणाकार हे आपल्याला येत नाही. आपण शिकणार शॉर्ट ट्रिकनं. तर काय करायचं माहिती आहे का, पहिले माणूस कसं सरळ चालते, तर लोक काय करतात, आडवे उभे येतात आले, मग डबल माणूस सरळ होते. हे आपली ट्रिक आहे. ओके, हे काय आपलं सूत्र आहे. समजा आपल्याला करायचं 22 गुणिले 22. ओके, आपलं सूत्र काय, पहिले सरळ, आडवा उभा सरळ. सरळ चालतं काय, या दोघांचा गुणाकार करायचा, 2 दोन्ही 4. ओके, हे संपलं. आता याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा, म्हणजे याचा आणि याचा, 2 दोन्ही 4 हे झाला. तर 2 दोन्ही 4 हे बी झाला. ह्याला करायचं बेरीज, 4 आणि 4 8, हे 8 आले इथं, असे लिहायचे सरळ. आता हे बी झाला, हे बी झाला, हे बी झाला. आता उभा करायचा. ओके, 2 दोन्ही 4, हे 4 इथं लिहायचे, 484. 22 गुणिले 22 ह्याचं उत्तर आहे. कशी ट्रिक चांगली आहे का? चांगली आहे तर ते सांगा, याच्यापेक्षा घरी करतो मी ट्रिक. आपल्याला याच्याला भारी ट्रिक येतं आपल्या तो. ओके, आता आपल्याला घ्यायचं 24 गुणिले 24. ओके, तर पहिलं काय ट्रिक आहे आपली, उभी आडवी उभी, इकून यायचा, इकून करत यायचं. ओके, तर आपल्याला करायचं 4 चूक 16, 16 आले, हे 16 आले, हे 6 इथं घ्यायचे, आणि हातचा आला इथं घ्यायचा. ओके, आता आपण हा गुणाकार केला. आता असा आणि असा आडवा उभा करायचा, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8. ओके, आता याची करायची बेरीज, 8 8 16 आणि 17, 17 आले, 7 इथं मांडायचे, डबल एक हातचा घ्यायचा इथं दुसरीकडं घेतला. आता आपण असा बी गुणाकार केला, असा केला, असा केला. ओके, आता करायचा उभा, म्हणजे दोघायचा, 2 दोन्ही 4, 4 आले, 4 1 5, हे 5 इथं आलं, 576. 24 गुणिले 24चं उत्तर आहे. ओके, आणि काय करायचं माहिती आहे का, आता इथं शिकलो तुम्ही गुणाकार. अजून ट्रिक आहे तुम्हाला सांगतो मी बघा, गुणाकारच्या भरपूर ट्रिक आहे आपल्या तो. आता तुम्हाला करायचं 30 गुणिले 30. आता उभा आडवा उभा असा नाही करायचा गुणाकार, ट्रिक आहे. काय करायचं माहिती आहे, हे शून्याचे आहेत ना, साईडला यायचे, किती शून्य, 1 2 शून्य लिहिले साईडला. आता हे डायरेक्ट कटलं, काय राहिलं, 3 गुणिले 3 राहिलं, तर 3 त्रिक 9, हे 2 शून्य इथं म्हणून टाकायचे, की त्याला उत्तर 900 आलं. आता आपल्याला घ्यायचं समजायचं 450 गुणिले 450. ओके, तर आता 450 गुणिले 450 लय मोठी संख्या आहे. तर काय करायचं माहिती आहे का, हे 1 0, हा 1 0 इथं लिहिला, साईडला सगळ्या शेवट द्यायचा, बरं सगळ्या शेवटला द्यायचा. आता करायला 45 गुणिले 45. काय करायचं माहिती आहे का, ही बी ट्रिक लय मोठी आपल्याला, याचा काय विषय नाही. आपण ह्या ट्रिकनं करू. ठीक आहे, हे जे 450 गुणिले 50 ह्या ट्रिकनं करू. ओके, तर 5 चूक 5 5 25 उभा करायचा आधी, 5 5 25, ह्याचे आले 2. आता उभा केला आपण, आता आडवा तिरपा करायचा ना, तर 5 चूक 20, 5 चूक 20, असा बी केला, असा बी केला, याची करायची बेरीज, 20 2 अशी 2 2 2 4 42, 42 आले, तर 2 इथे घ्यायचे, हातचे आले 4. ओके, आता आपण असा उभा केला, आडवा केला, डबल उभा करायचा गुणाकार, म्हणजे 4 चूक 16,
16 जे आले ते प्लस करायचे. 6 आणि 4 10. हातचा 1, 1 आणि 1 2. 20 जे आले इथं लिहायचे. आणि हे 2 जे हातचे घेतलेले आपण, हे 2 साईडला घेतलेले सगळ्यात शेवट मांडायचे इथं. म्हणजे हे आले त्याचं उत्तर किती? 445 गुणिले 445. आणि ह्याच्यापेक्षा शॉर्ट ट्रिक अजून सांगतो तुम्हाला एक. आता आपला काय करा, 445 गुणिले 445. ओके. आता हे शून्य साईडला लिहायचे कधी पण, काही विषय नाही. हे शून्याचं काहीच घेणं नाही आपल्याला, सगळ्यात शेवट लिहायचे. हे झालं कटलं. आता खाली करायला 45 गुणिले 45. तर काय करायचं माहिती आहे का, हे 5 गुणिले 5 करायचं. 5 गुणिले 5 करायचं. 5 5 25 इथं लिहायचे. लिहिले. आता हे बी कटलं. आता करायला 4 गुणिले 4. तर काय करायचं, 4 गुणिले 5 करायचं. 4च्या पुढे संख्या कोणची? 5. 5 चूक 20. लिहिले 20. आणि 2 शून्य इथं लिहायचे. आलं सेम उत्तर. 20 25 0 0 0. 20 25 0 0. डबल उदाहरण करून दाखवतो तुम्हाला शांतपैकी, थांबा जरा. आता आपल्याला घ्यायचं समजायचं 350 गुणिले 350. बरोबर. तर आपण पहिले ह्या ट्रिकनं करू. उभं आडवं उभं. बरोबर. हे शून्याचं काय करायचं माहिती तुम्हाला? साईडला फेकून द्यायचे, काही विषय नाही त्यांचा. इथं घेतलं साईडला. आता करायला 35 गुणिले 35. बरोबर. तर आपण उभा करू पहिल्यांदा. 5 5 25. 25 5. हातचे आले 2. उभा झाला. आता करा तिरपा. 5 त्रिक 15. 5 त्रिक 15. बरोबर. 5 5 10. 5 5 10 2 12. 12शी 2. हात चाला 1 1 2 3. 32. 32शी 2. हातचे आले 3. ओके. आता आडवा केला, उभा केला, हा बी झाला. ओके. आता हा करायचा उभा. 3 त्रिक 9. 9 3 12. हे 12 जे आले ते असेच मांडायचे. आणि 2 शून्य इथं मांडून टाकायचे. ओके. की त्याला उत्तर 12 25 00. आता शॉर्ट ट्रिक कशी काढायची सांगतो बाबा. 350 गुणिले 350. बरोबर. हे 2 शून्य साईडला घ्यायचे. काय राहिलं? 35 गुणिले 35 राहिलं. हे 5 बी साईडला घ्यायचे. 5 5 25 मांडायचे. तर मांडले. आता करायला 3 गुणिले 3. तर 3च्या जागी 4 करायचं. 3 गुणिले 4. 4 त्रिक 12. हे 2 शून्य इथं मांडायचे. आलं उत्तर सेम 12 25 00. 12 25 00. आलं सेम उत्तर. आणि आता आपण उद्या शिकणार आहे 1 ते वर्ग कसे काढायचे. वर्ग. तर काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, वर्ग कसे काढायचे शिकायचे. तर मी तुम्हाला 1 ते 30पर्यंत वर्ग देणार आहे. वर्ग देणार आहे. 1 ते 30पर्यंत तुम्ही वर्ग पाठ करा. त्याच्यानंतर मी एवढ्या भारी ट्रिक शिकवतो तुम्हाला की खतरनाक ट्रिक आपला तो. तर 1चा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8 64, 9 81, 10 100. ओके. 11 121, 12 144, 13 169, 14 196, 15 225, 16 256, 17 289, 18 324, 19 19चा किती 361, 20 400. ओके. आता याला किती 21 441, 22 484, 23 529, 24 576, 25 625, 26 676, 676 या. ओके. 27 729, 28 784, 29 841, 30चा 900. जर तुम्ही हे जे वर्ग पाठ केले तर एवढ्या भारी ट्रिक आपल्याजवळ, म्हणजे भारी चांगल्या ट्रिक आहे तुम्हाला सांगतो. पण हे वर्ग पाठ करायचे
मी कसे लिहिले मुखपाठ तसे 9चा 81, 14 196, 24चा 511 सब सांगता आले पाहिजे. तुम्ही पहा मग कशा जबरदस्त ट्रिक शिकवतो. तर एक तुम्हाला उदाहरण देतो मी अजून. आता समजा तुम्हाला काढा 40चा वर्ग. 40चा वर्ग काढायचा. ओके, उदाहरण द्यावं शिकवणार उद्या आहे, त्याचा काही विषय नाही. आता 40चा वर्ग तुम्हाला काढता येत नाही, पण तुम्हाला 4चा वर्ग तर माहिती आहे किती आहे, माहिती आहे ना. तर काय करायचं माहिती आहे का, 4चा वर्ग किती 16, एका शून्याचे 2 शून्य, 16चा वर्ग आहे 40चा. आता तुम्हाला काढायचा 50चा वर्ग. ओके, आता तुम्हाला 50चा वर्ग माहीत नाही, तर 5चा तर माहीत आहे ना. तर 5चा 25, एका शून्याचे 2 शून्य. आज आपण टॉपिक एंड करू. हे वर्ग पाहून घ्या 1 ते 30पर्यंत एवढं पाठ करा. तुम्हाला उद्या ट्रिकनं शिकवतो मी. धन्यवाद. राम राम. आणि आम्ही नवीन चॅनल ओपन केला आहे, तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा. धन्यवाद.